नमस्कार मित्रांनो, इन्स्पायर विथ कायरलच्या आजच्या सेशनमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण ऐकतो, वाचतो, बघतो की देश एका इकॉनॉमिक स्लोडाऊनला फेस करतोय. कोविडच्या कारणामुळे, चायनाशी ट्रेड वॉरच्या कारणामुळे आणि एकूणच जगाची इकॉनॉमी ही एका स्लोडाऊनसारख्या मोठ्या प्रश्नाला अनुभवते आहे, त्याला फेस करते आहे. पण याही काळामध्ये आपण आपल्या प्रोडक्टमध्ये इनोव्हेशन आणून मार्केटची गरज समजून त्याला आपण कसं केटर करू शकतो आणि त्यातून आपण कसं बाहेर येऊ शकतो, हा आजच्या डिस्कशनचा टॉपिक असणार आहे. आज आम्ही आमच्या डिस्कशनमध्ये बोलवलं आहे श्री अमोल पाध्ये यांना. अमोलजी हे सेकंड जनरेशन एंटरप्रेनर आहेत. वसई MIDCमध्ये त्यांची हायड्रो न्यूमॅटिक कंट्रोल ही कंपनी देखील आहे. इथे हे वेगवेगळे हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिकचे पार्ट्स बनवतात. पण कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी आपल्या प्रोडक्टमध्ये इनोव्हेशन कसं केलं, ते प्रोडक्ट कसं सेल केलं, हे प्रोडक्ट बनवताना कोणत्या कोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर त्यांनी कशी मात केली, हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. नेहमीप्रमाणे आजचं सेशनही मिस्टर रविराज संखे, माझे पार्टनर, हे घेणार आहेत. मित्रांनो, प्रत्येक एंटरप्रेनरसाठी, प्रत्येक उद्योजकासाठी आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. माझी खात्री आहे की तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जरूर फॉरवर्ड कराल. सो आय हँड ओव्हर टू मिस्टर रविराज संखे टू कंटिन्यू विथ द इंटरव्ह्यू. पण त्यापूर्वी अजून एक गोष्ट सांगायची आहे. हायड्रोन्यूमॅटिक कंट्रोल्सची साईट आणि स्प्रिट झोन ह्या त्यांच्या लेटेस्ट प्रोडक्टची साईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तर मित्रांनो, माझी खात्री आहे की तुम्ही नक्की त्या साईट्सना व्हिजिट कराल. सो आय हँड ओव्हर टू मिस्टर रविराज संखे विथ द इंटरव्ह्यू. थँक्यू. मित्रांनो, मी रविराज कायरल व्हेंचर्स तर्फे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. अमोल सर, आपलंही अगदी मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, या कोरोनामुळे SME सेक्टरला आणि विशेषतः मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला खूप मोठा फटका बसला. खूप जणांचे जॉब्स गेले, भरपूर जणांना फ्रस्ट्रेशन आहे, टेन्शन आहे की बाउन्स बॅक कसं करायचं. पण या काळात या SME सेक्टरमध्ये, विशेषतः मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये अमोल पाध्ये सरांनी बाउन्स बॅक कसं केलं हे आपण जाणून घेणार आहोत. ते खूप चांगल्या प्रकारे बाउन्स बॅक करतायत. ते काय स्ट्रॅटेजी वापरली, त्यांचा माइंडसेट काय होता, कोरोना कसा फेस केला, अशा भरपूर प्रश्नांची उकल आज इकडे होणार आहे. सो स्टे ट्यून विथ अस. आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला तर आपल्या आप्तेष्टांपर्यंत नक्की शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, ओव्हर टू यू सर. सर, आपलं पुन्हा अगदी मनापासून स्वागत. सर, मला पहिलं विचारायचं आहे की कोविड जेव्हा समजलं की हे कोरोना सुरू होतोय किंवा अनसर्टन्टी आहे सगळीकडे, व्हॉट वॉज युअर रिॲक्शन? म्हणजे इमोशनल रिॲक्शन कशी होती? तुम्ही त्या घटनेकडे कसं पाहिलं? विल यू एलॅबरेट दॅट? इनिशियली काही समजत नव्हतं, पण पहिला महिना जो बेसिकली होता, त्या पहिल्या महिन्यामध्ये सगळीच अनसर्टन्टी होती. लॉकडाऊन जेव्हा सुरू झालं 20 तारखेपासून आम्ही कंपनी बंद केली. 20 तारखेनंतर पुढे काय होणार, एक आठवडा तर काहीच कळत नव्हतं. सगळ्यांना टोटल लॉकडाऊन केल्यामुळे काहीच माहिती पडत नव्हतं. मग हळूहळू एक मग गव्हर्नमेंटच्या पण गोष्टी यायला लागल्या की अत्यावश्यक सेवा तुम्ही सुरू करू शकता. मग त्याकडे आम्ही बघायला सुरुवात केली की अत्यावश्यक मध्ये आपण कसे येऊ शकतो. मग आमचे काही कस्टमर्स आहेत, फार्मास्युटिकल्स, नंतर डेअरी इंडस्ट्री, ह्या ज्या अत्यावश्यक सेवा आपल्याला गरजेच्या होत्या तिकडे त्यावेळेला, त्यांना आपण कसं सप्लाय करू शकतो याच्याकडे आम्ही बघायला सुरुवात केली. आणि आमचे काही प्रॉडक्ट्स, एक्झिस्टिंग न्यूमॅटिक्सचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते त्या इंडस्ट्रीला पण लागतात. ते त्यांच्या ऑर्डर्स कशा आपल्याला मिळत येतील अशी आम्ही इनिशियल सुरुवात केली. बरं सर, आणि अशा तऱ्हेने मग परमिशन घ्यायला चालू केलं. सर, एक एंटरप्रेन्योर असतो की एखादा उद्योजक, त्याची फॅमिली फक्त माझे आई बाबा, माझं मूल बाळ एवढंच नसतं, तर त्याची फॅमिली खूप एक्सटेंडेड असते. त्याचे कर्मचारी पण त्याचे फॅमिली मेंबर असतात. सो सर, हे जेव्हा अनसर्टन्टी हिट झाली तेव्हा एकंदरीत भरपूर जणांना टेन्शन आलं की बाबा या सर्वांचं कसं होणार. भरपूर उद्योजकांचे फोन आले, मी भरपूर उद्योजकांशी बोललोही. सर,
तुम्हाला कसं वाटलं इमोशनली कसे होतात तुम्ही त्यावेळेला त्या पर्टिक्युलर काळामध्ये, किंवा जी कोणती निगेटिव्हिटी आली होती तर त्यावेळेला ती निगेटिव्हिटी ओव्हरकम तुम्ही कशी केली? निगेटिव्हिटी डेफिनेटली आली होती. माझ्या मनात अनेक निगेटिव्ह विचार होते, कारण पहिली गोष्ट ही आहे की ऍज यू सेड की माझी स्वतःची एक 5 जणांची फॅमिली आहे, हा एक वेगळा भाग आहे, पण त्याच्याबरोबर आमची 25 जणांची वेगळी फॅमिली आहे. तर त्यामुळे ओव्हरऑल कसं आपण सस्टेन होणार, कसं सॅलरी आले, नंतर डे टू डे एक्सपेन्सेस आहेत इतर, किंवा एक्झिस्टिंग ऑर्डर्स आहेत त्या कशा आपण कव्हर अप करणार, हे सगळे टेन्शन होतेच. आणि इव्हन डेटर्स क्रेडिटर्स हा पण फायनान्शियल ऍस्पेक्ट पण होताच, कारण ते किती आपण लॉकडाऊन चालू काही झालं तरी ते ऍस्पेक्ट काही संपत नाही. इव्हन टॅक्सेशन किंवा बँक इंटरेस्ट हा जो फायनान्शियल मॅटर असतो, कारण तो कुठेही थांबत नाही. पण नंतर काही गव्हर्नमेंटनी आपल्याला त्याच्यामध्ये बेनिफिट्स दिले, त्यामुळे थोडं ते टेन्शन दूर झालं. पण इनिशियली सुरुवातीच्या 8-10 दिवसामध्ये काहीच कळत नव्हतं आणि डेफिनेटली निगेटिव्हिटी आली होती. पण त्यावेळेला मग आम्ही अपॉर्च्युनिटी शोधायचा प्रयत्न केला ओके. मार्केटमध्ये, कसं काय म्हणजे मी असं म्हणू शकतो की तुम्ही तुमचा फोकस शिफ्ट केला. म्हणजे जी परिस्थिती आहे आधी तो थोडा फोकस त्या अनसर्टन्टीवर होता, काय वाईट होऊ शकतं किंवा काय कन्सिक्वेन्सेस येऊ शकतात, आपली हालत केवढी खराब आहे, या गोष्टींवरती तो थोडा फोकस होता. पण त्या 7-8 दिवसांनंतर 8-10 दिवसांनंतर तुम्ही तुमचा फोकस शिफ्ट केला. जे तुम्ही आता म्हणालात की आपल्याकडे आता काय अपॉर्च्युनिटीज आहेत, त्या अपॉर्च्युनिटीवर तुम्ही फोकस करायला केलं. मित्रांनो, ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. हा, एक महत्वाची गोष्ट माझ्या व्ह्युअर्सना सांगायची आहे की जेव्हा फोकस तुम्ही तुमचा शिफ्ट करता, ओके, तेव्हा तुम्ही तुमच्या समोर येणारी जी संकट असतात त्यांना आपण अपॉर्च्युनिटी मध्ये कन्वर्ट करतो. फॅब्युलस आहे, फॅब्युलस. दुसरा प्रश्न असा आहे की आता हे तुम्ही स्वतःला मोटिवेट केलं, तुम्ही तुमचा स्वतःचा फोकस इकडे शिफ्ट केला. पण आता हेच काम आपल्या टीम मेंबर, जे तुम्ही आता सांगितलं की 25 जणांची फॅमिली आहे, त्या 25 जणांच्या फॅमिली बरोबर कसं केलं? नाही, त्यांचा त्यांचे पण मला फोकस फोन कसा येत शिफ्ट होते. केला? नाही, फॉर्च्युनेटली कसं झालं की जसं लॉकडाऊन सुरू झालं तर त्याप्रमाणे त्यांना पण चिंता होती, कारण त्यांची पण फॅमिली आहे. सो त्यांच्या पण सर्व्हायव्हलचा प्रश्न आहे. त्यामुळे आमचं रेग्युलर डिस्कशन होत होतं की कसं करूया. मग आपल्या मिटिंगच्या व्हायच्या, ऑनलाईन आम्ही कामं करत होतो, पण बिईंग इन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर सगळ्या गोष्टी काय ऑनलाईन होऊ शकत नाहीत आमच्या. राईट, राईट. त्यामुळे आम्हाला ऍक्च्युअली मॅन्युफॅक्चरिंग मशीनिंग व्हायला पाहिजे, असेंब्ली व्हायला पाहिजे. त्यामुळे त्याला पर्याय नाहीये कंपनीत येण्याशिवाय. तर मग आम्ही एकमेकांशी चर्चा करायला लागलो की त्यांना पण शंका होतीच. उलट तिकडनं पण मला फोन यायचे, नाही साहेब आपल्याला काहीतरी करून कंपनी सुरू करायला पाहिजे. म्हणजे हे त्यांच्याकडनं पण एक मोटिवेशन येत होतं मला. सो म्हणजे हे खरोखर खूप चांगलं बघण्यासारखं आहे की ऑन्ट्रप्रेनर ते इनिशिएटिव्ह घेऊन लीड करतात, फोकस शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतात. पण ही तुमच्या बाबतीत खूप फॉर्च्युनेट गोष्ट आहे की मेंबर्सना आपली स्वतःची तर काळजी आहे, ऑफकोर्स आपली स्वतःची पर्सनल काळजी माणसाला असतेच, पण त्याला कंपनीचीही काळजी आहे. सर्व्हायव्हलसाठी राईट. त्यांचाही फोकस त्यांनी शिफ्ट केला, म्हणजे प्रोएक्टिव्हली शिफ्ट केला. आणि हे फार कमी एसएमएस मध्ये बघायला मिळतं की टीम मेंबरला जाऊन तो फोकस शिफ्ट करावा लागतो. पण यू आर रिअली फॉर्च्युनेट सर, असं मी म्हणेन. पण असं मी म्हणेन आता की फॉर्च्युनेट आहे, कारण की त्याआधी तुम्ही त्याच्या मागे ती कुठेतरी मेहनत घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना ते सुचलं की कुठेतरी त्यांना फोकस शिफ्ट केला पाहिजे स्वतः प्रोएक्टिव्हली. सो मी असं म्हणणार नाही की हा तुमच्या लकचा भाग आहे, ते आधी कुठे हार्डवर्क केलेलं आहे, कंटिन्युअस ट्रेनिंग आपण आहे. एकत्र मेहनत घेतली असं म्हणूया. थँक्यू सर, थँक्यू. सो तो एक भाग आहे. सो मला हे ऐकून खूप छान वाटलं. सर, हे झालं तर मग तुम्ही ब्रेनस्टॉर्म कसं केलं? म्हणजे तुमचे जे प्रोडक्ट डेव्हलपमेंट हेड आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही ऑनलाईनच चर्चा केली की हे सगळे इनपुट्स तुम्हाला तुमच्या मेंबर्स कडून मिळतच होते, पण तुम्ही स्वतःहून चर्चा केली, म्हणजे चर्चेचा पॅटर्न वगैरे ठरवलं की बाबा आज आपल्याला काही प्रोडक्ट डेव्हलपमेंट रिलेटेड ब्रेनस्टॉर्म करायचं आहे वगैरे, असं काही प्रोएक्टिव्हली ठरवून केलं तुम्ही? नाही, एन्क्वायरीज काही येत होत्या. बेसिकली आमच्या न्यूमॅटिक मध्ये आम्ही फूट ऑपरेटेड वाल्व हा आमचा कीवर्ड आम्ही ठेवलेला आहे, म्हणजे जो आपण प्रमोट करत असतो. तर मला एक दिवस एन्क्वायरी आली की फूट ऑपरेटेड वॉटर टॅप तुम्ही बनवता का, किंवा वॉटर वाल्व तुम्ही बनवता का. तर मी इनिशियली त्यांना नाही म्हणून सांगितलं, कारण आम्ही ते काही बनवत नाही.
नंतर त्या दिवसामध्ये किंवा त्या 2 दिवसामध्ये मला जवळपास 140 मेल आले त्याच बापरे. गोष्टीसाठी, त्याच प्रॉडक्टसाठी. हम्म, हम्म, तर मला तो मनी गेम आठवला. ते ऑपॉर्च्युनिटी आणि मार्केट हे कार्ड असतं. ते एका डायरेक्टली ऑपॉर्च्युनिटीचं कार्ड तुमच्या समोर येतं. दॅट इज युअर ऑपॉर्च्युनिटी दॅट टाइम. तर बरोबर ती बरोबर. तुम्ही घ्यायची की नाही हा तुमचा तो स्वतःचा निर्णय असतो. राईट. सिमिलर वे आमचं तसंच झालं की मग मी 140 वगैरे इन्क्वायरी जेव्हा बघितल्या, तेव्हा मग आमचे प्रोडक्शन मॅनेजर आहेत उत्तम महाडिक, त्यांच्याशी मी बोललो. तर म्हटलं आपण हे डेव्हलप करू शकतो का, करूया का? आणि कारण इतर अनेक चॅलेंजेस होते, कारण सगळं टोटल लॉकडाऊन होतं. मटेरियल मिळण्यापासून माणसं अवेलेबल करणं आणि मशीन चालवणं, पहिली फॅक्टरी चालू करणं, हे सगळेच चॅलेंजेस होते. तर फॉर्च्युनेटली त्यावेळेला आमच्याकडे एक अत्यावश्यक एक ऑर्डर होती आमची याची, फार्मास्युटिकलचा एक कस्टमर आहे, त्याची एक ऑर्डर होती. त्यासाठी आम्हाला 2 दिवस कंपनी चालू करायची परमिशन मिळाली. आणि ती जेव्हा 2 दिवसाची परमिशन आम्ही घेतली, त्याच वेळेला मग मी आमच्या प्रोडक्शन मॅनेजरनं म्हटलं की हेच 2 दिवस आहेत की आपण सॅम्पल डेव्हलप करू शकतो. ओ, आणि 2 दिवसात. त्यांनी सुद्धा मग त्या 2 दिवसामध्ये एक तो सॅम्पल डेव्हलप केला. आम्ही तो फूट ऑपरेटेड वॉटर टॅप तसा बनवला, कारण ती 2 दिवसाचीच परमिशन इनिशियल मिळाली होती. आणि आमचा अकाउंटचा पण हेड आहे तो महेश म्हणून, त्यांनी त्याच मोमेंटला बीबीएमसी कडे जाऊन अप्लाय करून माणसांचे डॉक्युमेंट सबमिट करून 2 दिवसाची ती परमिशन घेतली. त्यामुळे त्या 2 दिवसात आमचा तो सॅम्पल आम्ही काही करून बनवला. जे मटेरियल अवेलेबल होतं त्याच्यानी एक सॅम्पल बनवून त्याचं टेस्टिंग करून घेतलं आमच्या एंडला. सो हे मी माझ्या सेशन्स मध्ये, ऑनलाईन कोचिंग मध्ये, पर्सनल कोचिंग मध्ये नेहमी सांगत असो की इट्स नॉट अबाउट रिसोर्सेस, इट्स ऑल अबाउट रिसोर्सफुलनेस. की तुमच्याकडे जर रिसोर्सफुलनेस, ती क्रिएटिव्हिटी असेल तर तुम्ही अवेलेबल जितके रिसोर्सेस असतात त्याच्यात तुम्ही खूप चांगले रिझल्ट प्रोड्यूस करतात आणि एक एक रिसोर्सेस जुळत जातात. सो मला हे क्लिअर इकडे दिसून येते, म्हणजे वरून कोरोनाचं सगळं चाललेलं आहे, 2 दिवस मिळालेले आहेत, तिकडे आता 2 दिवस कोणत्या मूड मध्ये सगळे कामगार आलेले आहेत माहिती नाहीये, काय होईल माहिती नाही, आजूबाजूला सगळी अनसर्टन्टी आहे, योग्य वेळी गोष्टी मिळतील नाही मिळतील, त्याच्यातनं वरून आपल्याला सॅनिटायझेशन करायचं आहे, ओके, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे, याच्यामध्ये तिकडे जायचं, त्या परमिशन घ्यायच्या, हे खूप मी टिप ऑफ द आईसबर्ग सांगतोय, ओके, की हे करत असताना ऍक्च्युली काय आहे ते आय कॅन ऍक्च्युली रिलेट करू शकतो आणि बघू शकतो की ही सांगताना तुम्ही एकदम फ्लुएंटली सांगितले की बाबा ते 2 दिवसात झालं, पण त्या 2 दिवसात ऍक्च्युली ते मंतरलेले 2 दिवस होते, ते खूप फोकस, ते खूप स्ट्रेस वाले 2 दिवस होते. येस सर. सो माझ्या व्ह्युअर्सना मी सांगतो की हे रिसोर्सफुलनेस हा महत्वाचा आहे, जो अमोल सरांनी इकडे दाखवला, की तुमच्याकडे अवेलेबल रिसोर्सेस असतात, त्याच्यामुळे तुम्ही मोमेंटम जनरेट करू शकतात. येस सर, प्लीज कंटिन्यू. आणि त्याच्यामध्ये दुसरं असं झालं की मी स्वतः येऊ शकलो नाही कंपनीत. कौतुकाची गोष्ट अशी आहे की मी पार्ल्यामध्ये घरात होतो आणि मी फक्त तिकडनंच येऊ शकतो, कारण विलेपार्ले अंधेरी एरिया पूर्ण रेड झोन मध्ये असल्यामुळे मी येऊच शकलो नाही. त्यामुळे इकडचे वसईतले जे 2 आमचे कामगार जवळ राहतात त्यांना घेऊन तो अकाउंट्सचा जो हेड आहे तो त्यांनी कंपनी चालू करून मग आमचे प्रोडक्शन मॅनेजर येऊन त्यांनी 2 दिवसात आमचं एक्झिस्टिंग प्रोडक्शन पण मॅनेज केलं आणि त्याच्याबरोबर हे सॅम्पल पण काढला. ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणजे ज्याला आपण स्ट्रॅटेजिक बाय प्रोडक्ट ही म्हणू शकतो, की आधी कुठे त्याच्यावरती काम झालेलं असेल किंवा त्या क्रायसिस मध्ये एखादा लीडर तयार होतो, इनिशिएटिव्ह घेतात माणसं. सो तसा महेश तुम्ही जो म्हणताय तो तसा तिथे तयार झाला. दॅट्स रिअली ग्रेट. सर, आता हा जो कन्सेप्ट आहे त्या 2 दिवसानंतर मग काय झालं? मग तुम्ही मार्केटिंगला कसं गेलात, लोकांशी बोललात कसं, लोगो डिझाईन, कारण की 2 दिवसात आपण मानलं ते स्ट्रेसफुल, पण ते हे पुढे जाऊन विकलं गेलं पाहिजे सर. ओके, त्या 2 दिवसात मेहनत केली, ती मेहनत वाया गेलेली नाही वाटली पाहिजे, कारण की ह्याच्यात पहिल्यांदाच करतोय, पहिल्यांदाच म्हणजे हे पाण्याच्या बाबतीत आपण पहिल्यांदा करतोय, त्याच्यानंतर लोक घाबरलेले आहेत, ह्याच्या या वातावरणात सेल करणं इट इज क्वाईट डिफिकल्ट. सो हे कसं केलं तुम्ही? राईट. ते सगळ्याच ऍडव्हर्स कंडिशन्स होत्या, पण टीम डेव्हलप करणं, कारण
हा वॉटर टॅप किंवा वॉटर वाल्व, हा वाल्व बनवणं एक वेळ आमच्या इनहाऊस गोष्ट होती. ती आमच्या कक्षेत होती ती म्हणता येईल. हा पण हा तो फिट करणं, त्याचं हा ट्रायल घेणं आणि म्हणजे त्याचं प्लंबिंगचं जे काम आहे, तर त्यावेळेला पहिली आम्हाला प्लंबिंगची टीम डेव्हलप करायला लागली. तर वसईमध्ये आम्ही पहिला व्हॉट्सअपचा मीडिया तर वापरलाच, व्हॉट्सअप स्टेटस किंवा फेसबुकवर पेज क्रिएट केलं, तिकडे अपलोड केले. मग वसईतनं काही वसईतले जे आपले रेग्युलर कॉन्टॅक्ट मधले लोक होते, कस्टमर्स होते, त्यांना पाठवलं. तिकडनं एन्क्वायरीज यायला लागल्या, काही लोकांचे लाईक्स यायला लागले. मग तिथून मग परत तुम्ही कोणा प्लंबरला ओळखता का किंवा तुम्ही प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर्सना ओळखता का, ते सगळं फाइंड आउट करणं सुरू झालं. ते चालू झाल्यानंतर मग एका कंपनीचं पहिला मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं आरपीजीचं, आणि तिथून ऍक्च्युअली सुरुवात झाली. तिथे मला तो कॉन्ट्रॅक्टर पण मिळाला आणि प्लंबर सुद्धा मिळाला. कारण प्लंबर असे भरपूर आहेत, पण प्रॉपर जबाबदारी घेऊन आणि पर्टिक्युलरली ह्या काळामध्ये जबाबदारी घेऊन काम करणारा माणूस मिळणं फार अवघड असतं. तर त्यामुळे वसईतली पहिली आमची टीम सेट झाली. मग ते सेट झाल्यानंतर मग मुंबईतला आमचा जो रेग्युलर प्लंबर आहे त्याच्याशी बोलणं केलं. मग त्याला वेस्टर्न रिजनसाठी सेट केलं, मग नवी मुंबईसाठी एक सेट केला. मग माझे पुण्यातले काही मित्र आहेत त्यांना अप्रोच केलं, म्हटलं आपण पुण्यात काही करू शकतो का. मग तिकडे त्यांनी मार्केटिंग सुरू केलं. त्याच्यानंतर तिथे प्लंबिंगची टीम चालू केली. नंतर याच्यात घैसास सरांचा पण एक खूप मोठा हातभार आहे दीपक किंवा घैसास त्यांची सर. ओके. दीपक घैसास साहेब. त्यांच्याशी मी रेग्युलर बोलत होतो या विषयावर. मग त्यांचे पण काही कॉन्टॅक्ट त्यांनी सांगितले. मग त्या कॉन्टॅक्टच्या थ्रू आता काही सॅम्पल्स गेलेले आहेत ऑलरेडी, पण आता ती एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचे चान्सेस आहेत. बघूया. अशी ती ओव्हरऑल सुरुवात झाली. म्हणजे जवळपास आतापर्यंत आम्ही 100 का 150 इन्स्टॉलेशन केलेली आहेत ऑल ओव्हर मुंबई. ऑल ओव्हर मुंबईत. क्या बात आहे. आणि अजून ऑर्डर्स आहेत, अजून मॅन्युफॅक्चरिंग होते, प्लस तुमच्या एक्झिस्टिंग ऑर्डर आहेत. आणि सर, ही राईट. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण की होतं असं की माणूस जेव्हा पॅनिक होतो तेव्हा तो बसून जातो. पण इकडे मला दिसतंय की ही परिस्थिती आली, थोड्या वेळासाठी ती अनप्लेझंटनेस तो जाणवला, ती दाह तो जाणवला तुम्हाला, पण त्याच्यानंतर राईट. तुम्ही हातपाय मारायला सुरुवात केली. सुरुवातीला एक छोटा मोमेंटम जनरेट केला, त्या छोट्या मोमेंटमने अजून एक मोठा मोमेंटम जनरेट केला, अजून मोमेंटम जनरेट केला, ज्याला आपण पर्टिक्युलरली स्नोबॉल इफेक्ट असं म्हणतो. तो स्नोबॉल इफेक्ट आता झालेला आहे. आणि हे कुठेतरी ऍक्शन घेतल्याने हे होतं. आपले जे व्ह्युअर्स आहेत त्याच्यातले बहुतेक ऑन्ट्रप्रनर्स आहेत, मला त्यांना तेच सांगायचं आहे की इकडे आपल्याकडे एक लाईव्ह एक्झाम्पल आहे अमोल सरांचं, की त्यांनी मोमेंटम जनरेट केलं. मित्रांनो, तुम्ही हातपाय गाळून बसू नका, काहीतरी मोमेंटम जनरेट करा. त्या मोमेंटम मधून अजून मोठे मोठे मोमेंटम जनरेट करत तो स्नोबॉल इफेक्ट, अपॉर्च्युनिटीचा तो स्नोबॉल इफेक्ट तयार केला जाऊ शकतो. सर, हे सेल करताना, म्हणजे तुम्ही बोललात रेफरन्स वगैरे देताना, किंवा काही ठिकाणी तुम्ही मीटिंगलाही गेला असाल, कोल्ड कॉलिंग ही झाली असेल, अजून कोणत्या डिफिकल्टीज आल्यात का, म्हणजे हे सेल्सला पर्टिक्युलरली? डिफिकल्टीज नाहीत, उलट गोष्टी सोप्या झाल्या. कारण अच्छा आजकाल मीटिंगला लोक मला गेटवर भेटायला यायला लागली. अच्छा अच्छा. कारण कोणीही मी ज्या काही मीटिंग्स केल्यात आतापर्यंत, तर त्यांना मी जसं आपण रेग्युलरली लोकांना फोन करतो आणि त्यांना अपॉइंटमेंट घेतो, मग रिसेप्शन मध्ये जातो, मग तासन तास तिथे बसतो हो आणि हो. मग ते त्यांच्या पण मीटिंग चालू असतात. मग त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून ते लोक आपल्याला वेळ देतात. त्याप्रमाणे पण ह्या पिरियड मध्ये ऍक्च्युअली असं झालं की मला 2 किंवा 3 कस्टमर्स गेटवर भेटायला आले. कारण गेटच्या आत मला एंट्री नाही, त्यामुळे त्यांना गेट पाशी येणं गरजेचं झालं. उलट त्यामुळे ते मार्केटिंग सोपं झालं. ओके. पण या काळामध्ये सर, आय नो युअर सेलिंग स्किल्स, की तुम्ही मर्सिडीज, सिमन्स वगैरे बरोबर डील करता. पण या वेळेला ते वेगळे कोणते ऑब्जेक्शन्स वगैरे आली होती तुम्हाला सेलिंगच्या बाबतीत? काही ऑब्जेक्शन्स आली होती? ऑब्जेक्शन्स ऍज सच काही सेलिंगच्या बाबतीत नाही. फक्त हा प्रॉडक्ट नवीन प्रॉडक्ट असल्यामुळे तो पहिलं एज्युकेट करण्यापासून तयारी झाली अच्छा. लोकांना. कारण आतापर्यंत सगळे वॉटर टॅप्स मेजॉरिटी हँड ऑपरेटर्स आहेत. तर जसं आपण आपल्या सेशन मध्ये पण सांगितलं होतं,
राईट हँडची सवय असेल तर राईट हाताला घड्याळ लावायची सवय असेल तर लेफ्ट लावायला कसा वेळ लागतो, तसं हँड ऑपरेटेड टॅप्स असताना फूट ऑपरेटेड टॅप वापरायचे, तर त्याच्यासाठी पहिले लोकांना एज्युकेट करणं हा मोठा चॅलेंज होता. नंतर त्याच्यामध्ये त्यांना खर्च होणार आहे त्याच्यासाठी, तो खर्च कसा आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे ते त्यांना समजावून देणं हा एक मोठा चॅलेंज होता. त्याच्यानंतर त्यांच्या एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आम्ही प्लंबिंग करताना ड्रिलिंग करावं लागणार, माउंटिंग करावं लागणार, तर त्यामुळे एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर पण चेंज होणार आहे त्यांचं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजावणं हे फार मोठं चॅलेंज होतं. हेच ऑब्जेक्शन्स होते. म्हणजे हेच सुरुवातीला त्यांना त्यांची भीती समजून घ्यायची, त्या भीतीला ती भीती नाहीये, आम्ही हे का जरुरी आहे हे दाखवून द्यायचं. म्हणजे त्या भीतीमुळे त्यांनाच कळत नव्हतं. म्हणजे तुम्ही काय प्रोसेस केली की त्या भीतीमुळे त्यांना समजत नव्हतं की ऍक्च्युअली त्यांचा पेन पॉइंट काय आहे, पण तुम्ही तिकडे सेंटर्ड, काम आणि व्यवस्थित असल्यामुळे त्यांना तुम्ही समजावू शकलात की बाबा ही तुमची खरोखर नीड आहे. सो ते मॅनिप्युलेशन नव्हतं, ती तुम्ही परस्युएड केलं की बाबा ही तुमची खरोखर नीड आहे, ती इफेक्टिव्हली तुम्ही समजावलीत. प्रोसेस कशी होणार, ती सेफ कशी आहे आणि इफेक्टिव्ह कशी याबद्दल क्लॅरिटी दिली. सुपर्ब सर, सुपर्ब. खूप शिकण्यासारखं आहे नवीन ऑन्टरप्रेनर्सला, आणि जे सोलोप्रेनर्स आहेत त्यांना तर हे खूप शिकण्यासारखे आहे की ऑब्जेक्शन हँडलिंग या परिस्थितीतही कसं केलं जातं. सो लास्ट क्वेश्चन इज की आता फ्युचर इनोव्हेशन प्लॅन्स काय आहेत तुमचे? आता रिसेंटली आम्ही हा फूट ऑपरेटेड वॉटर टॅप जो डेव्हलप केलेला आहे, तर त्याच्या इन्स्टॉलेशन तर चालूच आहेत. आता त्या ऑर्डर्स तर असणारच आहेत, पण साइड बाय साइड आम्ही कम्प्लीट वॉशिंग एरिया बनवायचं डिसाइड करतोय. म्हणजे जो कोणी सोसायटीच्या आत माणूस एंटर केल्याबरोबर, जशी पूर्वी तिथे मोरी असायची, पूर्वीच्या घरांमध्ये मोरी असायची प्रवेश केल्यावर, तशी वॉशिंग एरिया असणार आहे आपला. त्याच्यामध्ये कम्प्लीट वॉश बेसिनच आपण द्यायचा विचार करतो. इव्हन तोच कन्सेप्ट आम्ही स्टँड अलोन शॉप साठी पण विचार करतो, कारण तिकडे ड्रेनेज सिस्टीम अवेलेबल नसतं. तर त्यामुळे हा एक पुढचा कन्सेप्ट आहे. ग्रेट सर, आणि आय थिंक ही 20 मिनिटं खूप व्हॅल्यू देणारी आहेत. आज तुमच्याबरोबर जे 15-20 मिनिटाचं जे कन्व्हर्सेशन झालेलं आहे, आणि तुमचं जे फ्युचरचं विजन आहे, तुमचं इनोव्हेशन जे सुरू आहे, टीम स्पिरिट, टीम वर्क इफेक्टिव्हली करणं, त्याच्यानंतर ऑर्डर ऑन टाइम एक्झिक्यूट करणं, हे खूप सुपर्ब करतायत तुम्ही. उत्कृष्ट डेलिगेशनही करतायत तुम्ही आणि इफेक्टिव्ह डेलिगेशन करतायत तुम्ही. सो मला तरी वाटतं की सर, आज जिथे एचपीसी आहे त्याच्या 10x एचपीसीची पुढच्या वेळेला ग्रोथ झालेली आम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम सर, की आमच्याशी तुम्ही कनेक्ट झालात आणि इतकी व्हॅल्युएबल इन्साइट आम्हाला तुम्ही आणि आमच्या व्ह्युअर्सला तुम्ही प्रोव्हाइड केले. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम वन्स अगेन सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.